चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विडी घरकुल येथे आई प्रतिष्ठानच्या मोफत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात विधिवत होमाने झाली। प्रारंभी केंद्रातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योग नृत्याने उपस्थितांची मने जिंकली। आपल्या भाषणात मंत्री पाटील यांनी आई प्रतिष्ठानने पेरलेल्या कार्यबीजाचे आज वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे सांगत दरमहा हजारो विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप, योग, शिलाई, संगणक शिक्षण आणि आरोग्य शिबिरांसारखे उपक्रम राबवणे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे नमूद केले। या केंद्रात मुलींना योगासनांसह कपडे, मॅट व पौष्टिक आहार दिला जाणार असून 10 संगणकांद्वारे मोफत संगणक शिक्षण तसेच 10 शिलाई यंत्रांच्या माध्यमातून शिलाई प्रशिक्षण देण्यात येणार आहे। सुखदा प्रकल्पांतर्गत गरोदर महिलांना तपासणी, पौष्टिक आहार, प्रसूतीनंतरची मदत व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले। कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री पाटील यांच्या हस्ते मुलींना मोफत कपड्यांचे वाटप करण्यात आले। सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यसनातन धर्म की जय। कुठेही नाही त्या ठिकाणच्या मोहन नागरे सारख्या कार्यकर्त्याला असं म्हटलं की मी सगळी तुला मदत करतो, तू पण हळूहळू उभी कर, एकदा काम उभं राहिलं की लोक कर देतील। अशा 30 जणांना मी आता प्रेरित करू शकलो। त्यातल्या मोहन नागरेच्या ट्रस्ट त्यांना नावही अशी युनिक ठेवायला लावली। त्याचं मोहन नागरेच्या ट्रस्टचं नाव आई असं आहे। आई या एका शब्दामध्येच बऱ्याच गोष्टी आहेत। आई सगळीच पाहिजे। आमचा कोल्हापूरला ट्रस्ट आहे, त्याचं नाव आहे संवेदना, म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची वेदना आपल्याला झाली पाहिजे। 30 ट्रस्ट आहे। या ट्रस्टच्या माध्यमातून जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नाला मी अतिशय सोप्या शब्दात कमी वेळात मांडतो। मला याची जाणीव आहे की संध्याकाळची वेळ ह्या सगळ्या आमच्या तायांना घरकामाची असते। नवरा येणार आहे, त्याला चहा करून द्यायचा आहे, सासूबाई कुठे देवळात गेले त्या पण येणार आहेत, मुलं येणार आहेत, तर संध्याकाळचा वेळ आणि सिरियल्स सुरू होतील। कशा हसल्या बघा। त्यामुळे ती जाणीव असल्यामुळे सोप्या शब्दात कमी वेळामध्ये हे काय चाललंय, कशासाठी चाललंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सृष्टी डांगरेला असं म्हटलं, सगळ्या निवडणुका होईपर्यंत हा कार्यक्रम करायचा। का तर साधारणतः समाजामध्ये कुठलीही गोष्ट करायची तर मतांसाठी काय। तुम्हालाही वाटेल की हे मतांसाठी चाललंय, की हे मतांसाठी चाललेलं नाही, हे लोक कल्याणात चाललेलं आहे, लोकांच्या कल्याणासाठी चाललेलं आहे, लोकांच्या आनंदासाठी चाललेलं आहे, लोकांच्या सुखासाठी चाललेलं आहे। आणि त्यामुळे पुढचे 3.5 वर्ष कुठलीही निवडणूक नाही। आता 3.5 वर्षांचं डायरेक्ट लोकसभा येईल आणि त्यामुळे आता आपण हे काम जोरात करूया, म्हणजे कोणाला वाटणार नाही की मतासाठी चाललंय। हे काम काय आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो। मग लहान मुलांसाठी कोल्हापूरमध्ये उदाहरणार्थ 103 आपली खेळघर हे त्याचं नाव आहे, अशी 103 आहे। सरासरी मुलं 20 पेक्षा जास्त नाही, 20 पेक्षा जास्त झाली की दुसरं खेळघर, असे 103 केंद्र आहेत। ज्या 103 केंद्रामध्ये रोज संध्याकाळी 1.5 तास मुलांचा अभ्यास करून घेतला जातो। मुलांना काही खेळ शिकवले जातात की ज्या खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न होतो। रोज मुलांना पौष्टिक खाऊ दिला जातो। अशी 2200 मुलं आहेत, रोज ती केंद्रावर येतात। 250 शिक्षक आहेत, त्यांना संध्याकाळी 1.5 तास लक्षात घेऊन 3000 3,500 असा पगार आहे।
पण 1.5 तासामध्ये त्या दोघींनी, एक शिक्षिका आणि एक सहाय्यक, यांनी त्या 20 मुलांना त्यांचा अभ्यास कसा चांगला होईल, त्यांना चांगली गाणी कशी देशभक्तीवर शिकवली जातील, त्यांना चांगले खेळ कसे शिकवले जातील, मग महिना 2 महिन्याने एखादा सण कसा साजरा केला जाईल, असं भविष्य रोज तिथे येत असतात.